राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यामध्ये किंवा ताफ्याजवळ चाकू हल्ला झाल्याची सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रत्यक्षात ही घटना ऐचित मंदिर गल्ली परिसरात घडली असून ती एका कौटुंबिक वादाचा परिणाम होती। या प्रसंगाचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्याशी किंवा त्यांच्या प्रवासाशी कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नव्हता। या पार्श्वभूमीवर सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणतीही बातमी प्रसारित अथवा प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्यांची योग्य ती खातर जमा करावी आणि या घटनेला सरसंघचालकांच्या ताफ्याशी जोडू नये। तसेच ज्या माध्यमांनी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी या संदर्भात चुकीची व भ्रम निर्माण करणारी बातमी आधीच प्रसारित केली आहे त्यांनी ती तत्काळ दुरुस्त करावी अथवा हटवावी असे आवाहन करण्यात आले आहे। याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो आकाश ढोमणे म्हणून जो जखमी आहे त्याच्या पत्नीचा जो पहिला पती आहे आणि त्या मुलाला त्याच्या व्यवस्थित सांभाळत नाही याच्यावरून हा वाद झाला होता। हा वाद ऐचित मंदिर गल्ली आहे त्या ठिकाणी हा वाद झाला होता। त्या ठिकाणी तो जो जखमी आहे तो रोडवरती नंतर ऑटोसाठी हॉस्पिटल जाण्यासाठी त्या ठिकाणी आला होता, परंतु सदरची जी काही व्हीआयपी कॉन्वॉय मुवमेंट होती ऑलरेडी मुवमेंट त्या रोडनी होऊन गेलेली होती। त्यानंतरचा सदरचा जखमी व्यक्ती हा ऑटो पकडण्यासाठी त्या ठिकाणी आला, त्यामुळे रोडवरती त्याचा जे जखमेतून रक्त येणारं ते रक्त त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसत होतं। त्याच्या अनुषंगाने कुठंतरी मिसकम्युनिकेशन या ठिकाणी झालेलं दिसतं। त्यामुळे व्हीआयपी मुवमेंट आणि सदरचा वाद याचा कोणताही त्या ठिकाणी संबंध दिसून येत नाही आणि सदर घटनेचा जो गणेश वानकडे म्हणून आरोपी आहे तो आरोपी सुद्धा मी अटक केलेला आहे। सदर घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत जो बडगत चौक एरिया आहे ते एरियामध्ये ह्या घटना घडलेल्या आहे आणि जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही परंतु जी बातमी जी व्हायरल झाली होती त्याच्या अनुषंगाने जे काही व्हॉट्सअपवरती मिसकम्युनिकेशन झालं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी जो मीडिया ग्रुप आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन पण केलेलं आहे। त्यामुळे अशी काही घटना झालेली नाहीये आणि तशा स्वरूपाच्या न्यूज सुद्धा कोणी देऊ नये।